इडली बरोबर येणाऱ्या सांबाराचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा काय संबंध आहे सांगतो. एकदा संभाजी महाराज तामिळनाडूमधील तंजावरला गेले होते. संभाजी महाराज खवय्ये होते. नेहमीच्या जेवणात त्यांना आमटी हा पदार्थ खूप प्रिय होता. एके दिवशी काय झालं की महाराजांच्या शाही भोजनाची तयारी सुरू होती. तेव्हा आमटीमध्ये लागणारे मसाले, चटण्या, कोकम संपलं होतं. मात्र त्या भागात काही खास मसाले, काही खास चटण्या उपलब्ध होत्या. आचार्यांनी ते मसाले, त्या चटण्या आमटीमध्ये वापरल्या आणि कोकमाच्या जागी चिंच वापरली. त्यामुळे त्या आमटीला दक्षिण भारतीय चव आली होती आणि आश्चर्याची गोष्ट अशी की महाराजांना ती चव प्रचंड आवडली. महाराजांची आवडती आमटी म्हणून त्याला संभाजी आमटी असं नाव पडलं. बरं, आमटीला दक्षिण भारतात सारम असं म्हणतात, म्हणून संभाजी महाराजांच्या नावावरून त्या आमटीला संभाजी सारम असं नाव पडलं. पुढे त्याचं सांभारम असा अपभ्रंश झाला आणि आज आपण त्याला सांबार म्हणून ओळखतो. तर असा होता संभाजी आमटी ते सांबार पर्यंतचा प्रवास. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.